अरे 22-23 वर्षाची पोरगी मी काही एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली असेल काय वनात जाऊन लय उपवास तापवास तब्येतीकडे जाऊ नका माझ्या खाते मी लागत नाही माझ्या अंगाला खाते मी मला तोंडावर काय काय माय मावल्या म्हणतात तुम्ही टीव्हीत लय चांगल्या दिसता समोर लय किरकोळ आहे आपल्या टीव्ही तिथं 99% खोटंच दिसतं खरं माणूस वेगळंच असतं आता इतके वर्ष झालं संतूर साबण वापरता खरं संतूर साबण से उमर का पता नाही चलता असं होतं नाही इट इज ऍडव्हर्टाइजमेंट कल्पनेची बाधा द्वैताची झाडणी गुरुविन आणि तया कैची कीर्तन द्वैत म्हणजे असत्य योग याग विधी ही सिद्धी वायाची उपाधी दंभ म्हणजे असत्य द्वैत असत्य कल्पना असत्य कलियुगात जे करतोय ते सगळं असत्यच मग सत्य तू विठ्ठला हे ज्याला कळलं ते तुकोबराय म्हणतात हे सत्य जगण्यासाठी मानव जन्म काय लागतं काय दारात तुळस आहे घरात विठ्ठल आहे मुखात नाम आहे हातात हरिपाठ आहे ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे गाठ्याचं समर्थन आहे जगाच्या मालकाच्या चरणावर मस्तक ठेवलंय आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय का त्याच्या चरणावर जर त्याला मानण्यामुळे लोक आम्हाला मानत असतील तर त्याला मानायला काय हरकत आहे साधा विचार करा ना केलेलं पाप चालू असलेलं आयुष्य आणि येणारं भविष्य सगळं जर एका नामाने सुखावत असेल जर पॉझिटिव्ह एनर्जी माझं पांडुरंगाचं चिंतन देत असेल सकारात्मक भावना जागवत असेल तर का एखाद्या हार्ट पेशंटला फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा एखाद्या शुगरवाल्याला फक्त हरिपाठ कर म्हणा अरे तुझा आलेला अटॅक सुद्धा जाईल एवढी ताकद माझ्या भगवंताच्या नामात आहे खूप ताकद आहे खूप ताकद आहे किती ताकद आहे 21 वर्षाच्या लेकराने संजीवन समाधी घ्यावी 22 वर्षाच्या तुकोबरायांनी गाठ्याचं सामर्थ्य निर्माण करावं नाथ बाबांसाठी 36 वर्ष जगाचा मालक कावडीनं दारात पाणी वाहतो 7 वर्षाची जनाई हाका मारते विठ्ठल वैकुंठ सोडून येतो इतकी ताकद माझ्या नावात आहे जिथे रोहिदासवाराने आपल्या कर्मातच पांडुरंग मानावा पण जगाच्या मालकाने त्यांचा संसार सांभाळावा इतकी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नावात आहे पण नाही जात धर्म म्हणत असं काही नाहीच आहे जात बीत गोत चाललंयच त्याच्यामुळे आता मला सांगा एखाद्या माणसाने आपल्याला काहीतरी दिलं तर आपण आभार मानतो की नाही थँक्यू हा संस्कारच आहे आपले हे की नाही माणूस की आपण त्याला थँक्यू धन्यवाद जगाच्या मालकानं किती दिली नुसती सासऱ्याला अर्धा तोळा अंगठी घातली अय धोंड्याचा महिना अर्धा तोळा तरी महिनाभर स्टेटस ठेवत होता लाडाचा जावाई गेला सासर गाडीला हरकवर महिना अर्ध्या तोळ्यावर महिनाभर स्टेटस ठेवला दादा अक्षय धन दिलं जगाच्या मालकानं किती दिवस उपकारी राहिलं पाहिजे काय दिलं नाही करार वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव बोला श्रीकृष्ण गोविन्द अच्युतम केशवम राम नारायणम हरि बोल
अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायण केशव कभी राम बन के कभी श्याम बन के चली आना प्रभु जी चली आना कभी राम बन के कभी श्याम बन के कहो प्रभु तेरी मेरी मुश्किलें बड़ी हैं ये मत कहो प्रभु तेरी मेरी मुश्किलें बड़ी हैं इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है हरि राधे 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 मामी विचार काय होतं संकट आल्यावर देवाचं नाव घेतलं राणाजीने विष दिया मानो अमृत दिया राधा गोविंद गोविंद कहने विष दिलं राजानं मुखात गोविंद विषाचं अमृत झालं प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकलं मुखात नारायण आहे तेलही गार झालं तुकोबारायांना मारलं मुखात पांडुरंग आहे तुकोबाराय ब्रह्माजी बाबालाच म्हटले मारून मारून हातपाय दुखत असतील चिपून देतो पण कीर्तन ऐका नाथ बाबाच्या अंगावर 108 वेळा ब्राह्मण तुकला तरी नाथ बाबा म्हणले तुमच्यामुळे 108 वेळा गोदावरीचं स्नान झालं चोखवरायच्या बायकोचं बाळणपण करायला कोणी तयार नाही नवरा रागवून निर्मलेच्या घरी गेला निर्मला म्हणजे बाई 47 चरणाचा नामदेवरायांचा अभंग आहे चोखवरायांच्या बाळणपणावर बायकोच्या आम्हाला 10वं चरण अख्ख्या महाराष्ट्राला पाठे चोकोबाची बहीण झाला शारंधर वहिनी उघडा दार हाका मारी पण याचं पहिलं चरण आहे चोखोबांची कांता असे ती गर्भीनं झाली तिचं पूर्ण 9 मास 47 चरणाचा अभंग आहे नामदेवरायांचा गर्भीने बाळणपण जवळ आलंय 2-3 दिवसावर लेकरू होणार आहे आणि घरात अन्नाचं कण नाही बायको चिडेल नाही तर काय काय बायको म्हणली अहो आयुष्यभर विठ्ठल विठ्ठल म्हणलं काय दिलं काही किती नवसा सायाचं लेकरू होणार आहे पण घरात काही नाही कसं बाळणपण होईल बायकोच्या किरकिरीला कंटाळून चोखोबाऱ्या बहिणीच्या घरी निघून गेले 2 प्रहर उलटले जेवणाच्या 2 वेळा गेल्या पण नवरा घरी आला जगाच्या मालकाला याचनाकडे केले देवा चुकलं माझं उगच बोलले ह्या तोंडाला नसते बोलले इटल इटल करीत होता पण तोंडासमोर तरी बसला होता या बोलण्यामुळे निघून गेला तेवढा एकटाच होता घरात कोणीच नाही आता कुणाला सांगू तुला सांगते देवा माझ्या गर्दनाला पाठवण दे माझ्या
माझ्या नवऱ्याला पाठव, कोणी सुद्धा नाही मला, ना माय ना बहीण ना लेक ना कोण नाही मला, माझा नवराच तेवढा माझा आहे, मला पाठवून दे नवऱ्याला, देवा तुझ्या चरणावर मस्तक ठेव. बोलून झाल्यावर कोणा वाईट वाटतं. हा माय मागले तुम्ही लय चांगले, तुमचं मन लय चांगलं आहे, फक्त तोंडाचाच जरा प्रॉब्लेम आहे. ते तुमचं कसं होतं, पोटात राहा पण ठेवीत जा माय, काय करत लय नाही. आणि खरं तुमच्या इतकी ताकद कोणत नाही माय. स्त्रीमध्ये द वुमन इज अन आयडियल मॅनेजर, सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातला मोठा उद्योजक सांगतो, जे व्यवस्थापन मला जमणार नाही ते व्यवस्थापन रोजची गृहिणी घरामध्ये दररोज करते म्हणून तिचा संसार सामर्थ्याने चालतो. मॅनेजमेंट खतरनाक. बायकांसारखं व्यवस्थापन कुणीच करू शकत नाही. लय डोकं माय मावलं, लय कौतुक आहे मला माझ्या आईचं. आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही, जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढेच येऊ आंघोळ होईल. मॅनेजमेंट खतरनाक. माझी म्हातारी आजी फाटूस तर साडी सोडित नाही, आणि फाटली तरी फेकीत नाही, गोधडी शिवची पण लुगडं ठेवते. कौतुक आहे. असंच मुंबईला मी दोघीला आणलं एके दिवशी 5 स्टार हॉटेलला. म्हटलं जेवायला, म्हाताऱ्यांनी का बघितलं नसेल म्हणून ललितला नेलं त्यांना 5 स्टार हॉटेलला. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आले. म्हणलं अगं लाज काढतं का ग बायांनो, एवढ्या चांगल्या हॉटेलला गेलं, खायचं सोडून त्याच. ती म्हणली 5,000 रुपयाचा आईस्क्रीम, त्याला चव ना धव, त्याच्यापेक्षा घरची बासुंदी 10 पटीनं बोलली. 5,000 रुपये घातले, तुला अक्कल नाही, दिनातली कुठली जगाला कीर्तन सांगते एवढी अक्कल नाही तुला की कुठं खावं. तेवढ्या शिव्या तर खाल्ली, पण पुन्हा जिंदगीत त्या माझ्यासोबत कुठं आल्या नाही. ते म्हणले हिला काही अक्कल नाही, पैशाचं कुठेही. म्हणजे आजच्या पिढीपेक्षा जुन्या बायका, पहिली माय स्वयंपाक करताना चुलीत काहीतरी टाकायची आणि मग स्वयंपाक करायची. तर शास्त्र आहे. आणि अग्नी जो आहे तो आपला जठर, अग्नी आपल्या जठरामध्ये, अग्नी हीच आपला पचन क्रिया करतो. म्हणून पहिला घास, कारण जे काही मी तोडक्या मोडक्या हाताने बनवलंय ते पुढच्याला पचावं, याच्यासाठी पहिल्या माय चुलीत काहीतरी, समजा कणिक टिमली, थोडासा गोळा चुलीत, पीठ मळलं थोडासा गोळा चुलीत, का पुढच्याला पचावं, त्याच्या अंगी लागावं, त्याचं पोट भरावं. पण घरात कमी जरी असलं ना तरी लाखो माणसं त्यांच्या दारात जेवढी तरी कमी पडत नव्हतं, कारण पांडुरंग त्यांच्यावर कृपा. येड्या नव्हत्या तुम्ही, लय हुशार. तुम्हाला त्यांचं येडे पण वाटतं वागणं. पहिली माय 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवित नव्हती, 12 झाल्याशिवाय. का? कारण माऊली सांगतात, लल्ला ती जे लिहिले न पुसेगा काही केले, सटवीची राती जीवन विसंबीय वाती, तसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. 5व्या दिवशी सटवी मातेवर भविष्य लिहिते, मृत्यू लिहिते. 12 दिवस ते उमटायला लागतं, पण कमीत कमी त्याचं भविष्य ठरेपर्यंत लोकाला त्याचं तोंड दाखवायचं. येड्या नव्हत्या त्या, तुम्ही लय शहाणे. लेकरू जन्माला 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट असते, बेबी इज कम, ओके, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. काय रे बेड्या, जे दाखवायचंय ते दाखवा की. पण माऊलींचा प्रसाद आहे ते लेकरू, नवसा सायासाने झालंय ते. तुमचा वंश वाढवणार आहे, पिढी जगवणार आहे, तुमचे संस्कार पुढे नेणार आहे, तुमच्या घराचं कल्याण करणार आहे. त्या लेकराचं भविष्य तरी ठरू द्या. खूप सुंदर धर्म आहे आपला. फार कौतुक आहे मला, मी वारकरी संप्रदायात जन्माला आले. फार कौतुक आहे मला, फार. इतकी कृपा करावी ना ज्ञानोबरांनी, इतकी काही लायकी नाही रे आमची, काही लायकी नाही, पण इतकी कृपा करतो ना पांडुरंग. फक्त निसतो विठ्ठल विठ्ठल मनावर. अहो आजच्या पिढीला माझी विनंती आहे, चरणावर मस्तक ठेवून सांगते तुमच्या पोरापोरींनो, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी हरकत नाही, पण ज्ञानेश्वरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे माझ्या ज्ञानोबरांनी. कारण तुम्हाला बाह्य समाधान, साधनिक समाधान कुठेही मिळेल. फिजिकली सॅटिस्फॅक्शन, मेंटली सॅटिस्फॅक्शन, इमोशनली सॅटिस्फॅक्शन कुठेही मिळेल. पण समाधानाचा खरा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असेल ना, तर तुम्हाला पांडुरंगाच्या चरणावरच मस्तक ठेवावं लागेल. खूप समाधान. अरे काय